हाय हॅलो नमस्कार, मी अंकिता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि छान अशा ब्लॉगमध्ये. तर खरंच खूप दिवसानंतर नाही तर महिन्यानंतर आपला ब्लॉग येतो. जवळजवळ म्हणजे आय थिंक माझा शेवटचा ब्लॉग आहे ना हा माझ्या बहिणीच्या लग्नाचा असेल. त्यानंतर आपले ब्लॉगच नाही आले कारण त्यानंतर माझा मोबाईलच खराब झाला. तर आता श्रावण महिना संपलाय. आज शेवटची म्हणजे सोमवती अमावस्या पण आहे आज आणि श्रावणी बैलपोळा पण आहे आज. तर श्रावणी बैलपोळा हा आमच्याकडे म्हणजे आम्ही साजरा करतो. काहींकडे भाद्रपद बैलपोळा असतो. तर हे बॅगीमधले कपडे आहेत हे बॅगीमधले कपडे आहेत आणि इकडे अजून वरती एक बॅग आहे कपाटावरती तुम्ही पाहू शकते. ती बॅग अजून काढायची आहे कारण बॅगीमध्ये कपडे असले की कसं कपड्यांना एक थोडासा वेगळा वास वगैरे येतो ना. त्यामुळे मग आपले एक 3-4 महिन्यातून असे कपडे बाहेर काढून थोडेसे ठेवले ना. मी ठेवले होते सुकले होते. त्यानंतर मी घडी घालत होते. मी आता घडी घालत होते त्यामुळे म्हणलं ब्लॉग बनवूयात आज. आज बैलपोळा पण आहे त्यानिमित्ताने आणि ते घडी घालून ठेवतच होते मी. म्हणजे सुकले थोडेसे. आता ती बॅग काढायची मला खाली. ही बॅग ठेवून द्यायची परत पुन्हा घडी करून ठेवून द्यायची आता ही बॅग आणि ती बॅग काढायची. आणि तिकडच्या घरात पण एक बॅग आहे प्लस तिकडे मी ड्रेसिंग टेबल माझं जो तिकडचं जे काम केलं ना हे बदलायचं पत्रे वगैरे वरती बदलायचे. तर त्याच्यानंतर मी पूर्ण घर क्लीन केलं. माझं फक्त ड्रेसिंग टेबल क्लीन करायचं राहिले. तर तिकडं पण ड्रेसिंग टेबलमधले सगळं जेवढं होतं ते बाहेर सगळं काढून ठेवतं. मला ते पण दाखवते. तर आता हे कपडे मी ठेवते थोड्या वेळाने. तर हे बघा इकडचं जे पत्र्याचं काम आहे ना ते केलं आहे फायनली. काय झालेलं बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला. तर इथे जो पत्रा होता ना तर हा इथे थोडासा आहे ना फुटला होता म्हणजे जुना झाला होता खूप. आणि तो इथे फुटला होता तो थोडा इथं गळत होता म्हणजे खालती किचनवरती गळत होता आणि इथे पण नॉर्मल थोडंसं हे होत होतं. त्यामुळे मग हे पत्रा चेंज केला. आणि हे साईडचं जे आहे दिसते तुम्हाला मोकळं हे असं तर ते भरायचं राहिलेलं आहे आता. ते साईडचं जे मोकळं दिसते ना ते असं हे उजेड दिसते बघा ती पट्टी पूर्ण अशी. तर ती भरायची सिमेंटने भरून ती पूर्ण क्लोज करून घ्यायची. तर त्यासाठी एक काका शोधायला लागते मिस्त्री काका जे आहेत ते त्यांच्याकडनं हे पूर्ण भरून घ्यायला लागते. पत्रे बदलले जरा वेगळं वाटते म्हणजे असं इकडचे पत्रे जुने आणि इकडचे नवे. तर इकडचेच का बदलले इकडचे का नाही बदलले तर इकडचे नाही बदलले कारण इकडचे जर चांगले होते आणि इकडचे पत्रे आहेत ना थोडे असे काळे झाले होते म्हणजे असे गंजले होते. त्यामुळे मग ते बदलून टाकले तिकडचे. ते खूप दिवसापासून बदलायचे होते. आता फायनल ते बदललेत. आता फक्त ते कडचे हे भरायचं राहिले तेवढं आता सिमेंटने भरून घ्यायचं. मिस्त्री काकाकडे बघून ते भरून घ्यायचे. तर त्यानंतर मी क्लीन केले. तर त्या दिवशी सगळे ना सगळा पसारा पडला होता इकडे है ना किचनवरती. हे सगळं तोडफोड केली ना वरची तर सगळे घाण पडली होती. मी इकडे सगळी घाण पडली होती. मी क्लीन केले त्या दिवशी. याच्यावरती पण ॲसिड टाकलं होतं. ही फरची दिसते नाही खराब याच्यावरती ॲसिड टाकून मी घासलं. आम्ही दरवेळेस घर साफ करताना याच्यावरती ॲसिड टाकून घासतो पण ती काही निघत नाही. त्यामुळे माझं ते थोडंसं याच्यावरती म्हणलं कार्पेट टाकूया म्हणजे जरा हे दिसायचं नाही हे जे झालं त्यामुळे असं कार्पेट टाकायचं याच्यावरती. आणि बाकीचा जो इथं पसारा पडला होता सगळा ते हे फोडलेलं तर ते सगळं क्लीन झालेलं आहे आत्ता. ते तुम्हाला नंतर दिसेलच म्हणजे मी ह्यानंतर तोच ब्लॉग लावेल का मी त्याशी थोडं शूट घेतलं होतं त्याचं. तर त्याच्यानंतर मी ह्या ब्लॉगच्या नंतर मी तो व्हिडिओ टाकेल मी थोडासाच असेल माझ्याकडे कारण त्या दिवशी काम होतं त्यामुळे मग मी गडबडीत हे नाही केलं. त्यानंतर ते काम झालं त्यानंतर 4 वाजता आहे ना 4 वाजता मी हे करायला घेतलं सगळं म्हणजे क्लीन करायला. ही भांडे वगैरे हे सगळे भांडे परत तिकडचे भांडे त्या मांडणीचे भांडे सगळे क्लीन करायला घेते. मला रात्री जवळजवळ 9:30-10 वाजले मला सगळं आवरता करता. पुन्हा मग आंघोळ करून मग जे आंघोळ केली सगळं आवरलं आंघोळ केली जेवण केलं आणि मग झोपली 10-10:30 वाजता झोपली मी त्या दिवशी म्हणजे परवा दिवशी. फायनली हे झालं कारण आज पोळा होता म्हणलं पोळ्याच्या आधी झालं म्हणजे कसं घर पण क्लीन करता येईल म्हणून मग पोळ्याच्या आधी केलं. आणि कालपासून घर क्लीन केलं. आई नाहीत आई गेल्यात त्या दिवशी ज्या दिवशी काम करायला त्या दिवशी ते गेल्यात तर मुंबईला त्यांच्या आईंना भेटायला. त्यामुळे त्या नाही देते त्यामुळे मग हे एक सगळं क्लीन करून घेतलं आहे आता. आता इकडे फक्त ड्रेसिंग टेबल राहिलं आहे क्लीन करायचा. त्याच्यातलं सुद्धा मी पसारा इथं काढून ठेवला खाली तुम्ही पाहू शकता. शेवटी काय शेतकऱ्याचं घर आहे म्हणल्यावरती पसारा हा असतात. आपण कितीही आवरलं किती आणि हे 2 जे टाके मी इकडे ठेवलेत ना मांडणीपासून वेगळ्या सेपरेट ह्या 2 तर ह्या मला घासायचे राहिलेले आहेत त्यामुळे ते मी तसं ठेवलेत. कारण कसं होतं हे करून म्हणजे सगळं हे करून गायांचं करून सगळं करायचं म्हणलं की मग प्रत्येक गोष्ट क्लीन करायची. आता कारण प्रत्येक गोष्ट धूळ बसले लाईटीचे बोर्डसुद्धा क्लीन करायचे. फॅन वगैरे केले क्लीन मिक्सर फॅन केले ते पण बोर्ड वगैरे ते सगळं क्लीन केलं. फक्त ह्या 2 टाक्या राहिल्यात आणि ड्रेसिंग टेबल राहिला होता. आणि हे कपडे सगळे ड्रेसिंग टेबलमधले खालच्या कप्प्यातमध्ये कपडे होते माझे हे ड्रेस वगैरे ते काढले तुम्ही
त्याची घड्या वगैरे करून ठेवायच्यात आणि काही फिटिंग करायचे ड्रेस राहिले तेच. माझ्याकडे स्वतःकडे माझी मशीन असून मला टाईम भेटत नाही, कारण कामांच्या ह्याच्यामध्ये आता सध्या पावसाच्यामुळं काही कामं नाहीत, आता घरीच आहे. त्यामुळे मग आता सगळं क्लीन करून घेते आणि अजून पण थोडंसं काम करायचं, म्हणजे त्याचं ते काम करायचं राहिलं आणि ते भरायचं म्हणजे पत्रे साईडने जे भरायचं राहिलं सिमेंट ते राहिले. पुन्हा मला तिकडचं पसरा इकडे सगळं शिफ्ट करावं लागेल इकडच्या ह्याच्यामध्ये आणि मग पुन्हा ते हे करायला लागेल. पुन्हा काम आहेच म्हणजे कंटिन्यू असं. शेवटी शेतकऱ्याचं घर म्हणलं की पसारा हा असतोच आणि आपलं किती पण मोठं घर असू द्या, शेतकऱ्याचं किती पण मोठं घर असू द्या, पण शेतकऱ्याला कधीच म्हणजे पुरत नाही. म्हणजे असं आहे, जसं पुणे मुंबईच्या लोक कसे छोट्या याच्यामध्ये एकदम ॲडजस्ट करून घेतात, तसं इथं कितीही ॲडजस्ट करा तरी पसारा थोडाफार होतोच. इथे काही औषध वगैरे आहेत, भाऊ इकडे इकडे ते काही औषधं वगैरे असतात शेतातली वगैरे असतात. चला मी एवढं सगळं आवरून घेते, नंतर तुमच्याशी बोलते. तर बैलपोळ्यानिमित्त छान बैलांची अशी मांडणी केली, म्हणजे दोन बाजूने दोन दोन बैलांमध्ये घोडे वगैरे छान मांडणी, त्यांची पूजन वगैरे करून त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला, वरती आपण देवांना पण नैवेद्य दाखवला आणि रांगोळी वगैरे मी एकदम गडबडीमध्ये काढली, कारण मला सगळं आवरायचं होतं. कारण दुपारपर्यंत मला ते कपडे वगैरे ड्रेसिंग टेबल तेच नीट करायला म्हणजे साफ करायला गेलं आणि दुपारपर्यंत मला स्वयंपाकाचा होतं पुरणपोळीचा, आणि पुरणपोळी स्वयंपाक करता करता मला गायांचं पण आवरायचं होतं, म्हणजे त्यांचं शेण काढणं दूध वगैरे काढणं हे सगळं आवरता मी ती पूजा म्हणजे मांडली. त्यामुळे थोडीशी रांगोळी वाकडी तिकडे आली असेल आणि त्यानंतर इथे मग पूजन करायला घेतलं गायांचं. कारण आता आपल्याकडं गोठ्यामध्ये बैल नाही, खरं तर शेतकऱ्याची शान म्हणजे ही बैलच असतो. कारण जुन्या म्हणजे जे नांगर वगैरे काही आऊत वगैरे धरणे असेल तर ते बैलच करायचं, सगळं बैलच काम करायचं शेतातले सगळे. पण आता आधुनिक तंत्रज्ञान आले, आता ट्रॅक्टर वगैरे आले सुविधा, त्यामुळे बैल कोणी एवढी शक्यतो ठेवत नाही. क्वचित एखाद्याच्या घरी बैल वगैरे असतो आणि आता आपल्याकडे बैल नसेल तर काय झालं, आपल्याकडे गाया तर आहेच. त्यामुळे मग म्हणलं गोठ्यामध्ये, त्यामुळे मग म्हणलं गायांचं पूजन करूयात. आणि गायांचं पूजन हे तर लक्ष्मीपूजनला होतं याच्यामध्ये दिवाळीमध्ये आणि बैलपोळ्याला होतं, आणि त्यांना गोड पदार्थ हा म्हणजे पुरणपोळीचा पदार्थ हा लक्ष्मीपूजनला आणि बैलपोळ्याला भेटतो गायांना. त्यामुळे गायांचं पूजन वगैरे केलं आणि मी ते चेंज केली साडी नंतर, कारण स्वयंपाक वगैरे करून सगळं एकदम घामाघूम झाल्याच्यानंतर मला ना खूप अनकम्फर्टेबल वाटायला लागलं साडीमध्ये, एकदम इरिटेट झाल्यासारखं झालं असं. त्यामुळे मग मी साडी चेंज वगैरे करून जरा फ्रेश झाले स्वयंपाक वगैरे आवरल्याच्या नंतर, आणि मग मी गायांचं पूजन वगैरे केलं. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला, आता खूप दिवसातून ब्लॉग आला हा आपल्या, त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपला व्हिडिओ शेअर करा आणि हो आपल्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम असंच राहू द्या. तर चला आजचा ब्लॉग मी इथं संपवते, पुन्हा भेटूया आपण आपल्या एका नवीन आणि छानशा अशा ब्लॉगमध्ये. तर आमची गाई बघा कशी बघती छान अशी, आणि हा व्हिडिओ थोडासा ब्लॅक आला असेल कळसा, म्हणजे हे शूट केलेलं मी गोठ्यातलं, कारण लाईट थोडीशी तिकडच्या बाजूला आहे त्यामुळे मग ते दिसलं नाही. तर गोठ्याचं मी सेपरेट नंतर एक व्हिडिओ बनवून टाकेल, मग तेव्हा तुम्हाला गोठा दिसेल. तर आता अंधार दिसू शकत नाही. तर धन्यवाद.